काय आलं भावा? अरे आपका बस निकल तर गुड मॉर्निंग सर. आज आहे डे 1 ऑफ डेली इंजिनिअरिंग ब्लॉगचा 365 सिरीजचा पहिला दिवस. तर आता आपल्याला घरी निघायचं आहे, कारण आज लास्ट पेपर नंतर डायरेक्ट मी घरी निघणार आहे. तेच आता तयारी करून घेतो, सगळं आवरून घेतो आणि रूमवर सगळे साफ करून जे पण कपडे ते आधी पिशवीत भरून ठेवतो, म्हणजे नीट राहतील. चला बघूया. हे बाबा, जेव्हा आपण घरी जातो ना तेव्हा असं ठेवून देतो, म्हणजे काय इंजिन बिन आला ना की काय होत नाही, मग खराब करू नाही शकत. आणि हे 2 बॅगा जे आता घेऊन जायचे आहेत आपल्याला सोबत, एकात कपडे आहेत आणि एकात सामान आहे. आपल्याला तर रेडी तर झालोय, तोंड बिन ठेवून देतो आणि मग निघूया. तर आता टाइम तर झालेला आहे आपल्या कॉलेजचा. डायरेक्ट आता रेडी होऊनच निघू, कारण पेपर संपल्यावर डायरेक्ट कॉलेजवरनंच घरी निघणार आहे. तर बघूया आता. स्वेटर जरा जास्तच चालेल, त्याला मी टाकणार होतो बॅग, पण बॅग आपल्या जागा नाही, घालूनच निघालो. बॅग आहे बॅक साईडला, आणि ही बॅग अशी साईडला अडकवणार आहे, म्हणजे कशी कुठं काढायला यायची, काढू पण शकतो ना. याची बॅग, त्यानंतर हे हेडफोन, बस एवढं सामान घेऊन जाणार आहे आज. चला, आपली तयारी तर झाली, आता निघूया. आता डायरेक्ट कॉलेजला पेपर देऊ आणि मग त्यानंतर मग डायरेक्ट घरी निघू तिकडनंच. चला बघूया. आता बघा ब्लॉगमध्ये जे पण माझे मित्र जे इंस्टावर बघतायत तर त्यांना एक सांगतो की हा जो फुल ब्लॉग आहे ना, हा तो यूट्यूबवर अपलोड असणार आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता, मी कमेंटमध्ये लिंक पिन करून ठेवेल, तुम्ही जाऊन तिकडं बघू शकता फुल ब्लॉग. काय नाही तर इंस्टा मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड तर करेलच. बघूया. आपण जाऊ पटापट, टिफिन देऊन टाकू आणि मग निघू घरी. चला, तर निघालो आता कॉलेजच्या दिशेने. तर हे बघू शकता, कुठून अजून फॉग अजून गेला नाही काय. जाऊया कॉलेजमध्ये, पेपर देऊ आणि निघू. फॉग तर बघा इकडं खूप आहे. शिकावं लागेल बघा. चावणार तर नाही. काय करतो करेल त्या बाटली ही बाटली बघा, त्याची पाण्याची टाकी होऊन जाईल. भाई तू बॅग का पेपर देणे आहे. लिफ्ट घेतल्या डायरेक्ट कॉलेजच्या बसमधनंच. तर बघू शकता आम्ही आता निघालो. कुठे निघालो आपण? गावाला स्वप्नीलच्या गावी जातोय आता. स्वप्नीलचं गाव आहे सोलापूर नाही, मीरा भाईंदर गावात राहतो तो. आता निघालो. आता पेपर संपला, आता जातो. बॅग बी घेतली मित्राच्या इथं ठेवलेली बॅग रूमवर, मग तिथनंच घेऊन निघालो. आता बस पकडू आणि मग निघू घरी. चला बघा आता. बघा क्या आलं भावा? अरे आपका बस निकलने वाला था. ओके, हमारा बस आ चुका है. अरे पण तू स्वेटर काय घातलं मला का? अरे स्वेटर माझ्या बॅगामध्ये जागा नाही म्हणून मी स्वेटर घातलं. तर बस आलेली आहे, बस पकडू आणि कल्टी मारू इथनं. आता बघू शकता जागा आहे काय बाई. आता निघालो. आता बस पकडली पालघरची. पालघरवरून ट्रेन आहे. बघूया. विंडो सीट भेटली. विंडो सीट भेटली मस्त. बाकीच्यांना भेटले बाकी सीट. जाऊ फटाफट. 4-5 वाजेपर्यंत पोहोचेल घरी.
म्हणजे हां बोल बोल ना अरे कुठे. तर आता आम्ही पालघरला उतरलेलो आहे. आता जातो ट्रेन पकडायला. किती वेळ लागेल ट्रेन पकडायला? 150 हां 150 ट्रेन आहे. आता निघालो. पण मला भूक लागली भाई, काहीतरी खाऊया ना. विराला जाऊन मंचुरियन बघा तिला होणार आता. आजचा स्पॉन्सर आहे नाही दर्शन, कारण तो आम्हाला मंचुरियन दिलं होते. विराट स्पेशल मंचुरियन. तर हे पालघर स्टेशनवर आलो आहे आम्ही आता. हा प्लॅटफॉर्म कोणता आहे रे? हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. ट्रेन इथनंच भेटेल. टूवर झाला चल टू प्लॅटफॉर्म 2 वर जायचं आहे आणि हा प्लॅटफॉर्म 1 आहे. जातोस का इथनं? आपल्या पहिला तिकीट काढायचं. हा आधी तिकीट काढूया मग जाऊया. भाई अजून ती उमरवलीला तर guys, आता अजून 9 मिनटं ट्रेन लेट आहे आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर थांबलो आहे सगळेजण. 9 मिनटं लेट आहे. अजून बघू किती होते. ट्रेनचा काय पत्ता नसतोच. घरी जाऊन धुवे नाही, घरी जाऊन आंघोळ करायला लागणार आहे. तुम्ही पण करणार कारण आज लेट उठलो जरा, टाईम झालेला. पटापट आवरून घेतलं आणि निघालो. एक पण नाही पण इथं कॉम्पिटिशन जास्त असणार मला लागेल. विरारला पोचला. विरारनं मग लोकल घ्यायचे सिरियसलीची. तर बघूया पुढं आता. कंटिन्यू द जर्नी. नुसती गर्दी आहे ट्रेनला. अरे सुट्टे आहेत ना पण 1 तारखेच्या, त्यामुळे सगळे बाहेर आले. मला डोकं लावून हे काय लॉजिक आहे. सुट्टी आहे माणसांना, त्यामुळे फिरायला आले. तुझ्यासारखे सगळे घरी जात नाही. मुखदर्शनाची लाईन आहे. किती वेळ लागली? खड्डा आहे मग गेलं. ही ट्रेन पकडायचीच नाही. दर्शन भेटेल ना आपल्याला आज. निघणार आहे आज दर्शन भेटेल ना. लाईन चालू भाई उत्कर्षला सांग ना फोन करायला. उत्कर्ष पब्लिकला फोन कर ना. वरती लालबागची VIP आहे जरा. स्पायडरमॅन तो पण भारी जागेवरती बसलाय. तो मस्त जागेवरती बसला. ब्रो हिरो अंकल आहे बोलो. आर्यनचा भाऊ आहे. हा हा आर्यन बोलला तू आहे. एकदा बोलला संपलं. एक्सपिरियन्स था पहिली बार था क्या? नाही रोज काय बोरवले सकाळी असं भाई पहिली बार एक्सपिरियन्स. एवढी गर्दी ती पण. पब्लिक नवीन होते. हा ते तर आहे. लोकलला ते एवढीच गर्दी असते पण एवढी असते का भाई? ते स्टेशन आहे म्हणजे. तर बसायला तर जागा भेटले पण गर्दी पण खूप आहे. गर्दी बघू शकता. झोपलो तो. बाय बाय तो म्हणजे ठरलं तो आहे. बघू आता मेट्रो पकडायची. आता आपण अंधेरी स्टेशनला आहे ना. आता असेल पहिला मेट्रो पकडायची. बघू आता जाऊ पटापट. आता गर्दी तर नाही एवढी मेट्रोला असेल, कारण 5च्या नंतर गर्दी असते. कामावरनं लोक सुटले की. तिकीट तर घेतले आता आपण. आता चेकिंग होईल नंतर मेट्रो. बघू आता मेट्रो आहे एक 10 मिनटांनी एक आहे. जाऊ पकडू पटापट.
बरेच दिवसांनी मेट्रोमध्ये जवळपास 1 महिना झाला आहे मेट्रोमध्ये बसलो नाही. तर बघू आता काहीतरी चेंजेस झालेच तर असतीलच. Next station, Asalfa. आता असरफेला उतरलो आम्ही. आम्ही म्हणजे मी एकटाच आहे, ते सगळे त्यांच्या स्टेशनला उतरले. मी एकटा उतरलो असरफेला. तर जाऊया घरी डायरेक्ट. चला. काका तूपासून काय खाल्लं नाही, मग आता समोसा घेतला होता ना, तो एक फेमस समोसा असतो तो घेतला. घरी जाऊन मग खातो, पार्सल घेतो, खात बसत नाही, भेटला पाहिजे फक्त. वडापाव घेतला मग एक. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, समोसावाला तर बंद होता. वडापाव घेतला मस्त. हे आमच्या इकडचा धोबीघाट, मोठा धोबीघाट बघू शकता. हा बोट सारखा मध्ये येतोय कॅमेऱ्याच्या. वहिनीने नाश्ता दिलाय. मस्त गाणे ऐकत बसली एकटीच. एवढं भेटलं की बाद झालं. इकडे पण बघा. तर तुम्ही बघितलं असाल आता वेलकम केलं आपलं पप्पानी. सरप्राईज दिलं आपल्याला. वेलकम झालं नीट. तर जाऊ भेटू आता संध्याकाळी. मित्रांना भेटू आपल्या, त्यांच्याशी थोडंसं बोलू. त्यांना माहिती आहे की माहीत नाही मला की मी येणार आहे आज. नंतर जाऊ भेटू त्यांना.